मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 9. दीवाना हुआ बादल. पायावरचा लॅपटॉप दूर सारला आणि किचनमध्ये पाणी घ्यायला गेली. मोबाईलची रिंग. धावत येतच सोफ्यावरचा फोन उचलला आणि अगदी हळू आवाजात, हॅलो. वाय आर यू स्पीकिंग लाईक दिस? युअर व्हॉइस इज एव्हरीथिंग ओके? तिचा असा मंद घोगरा आवाज ऐकून घाबरला. आजारी नाही ना? ही शंका. अहो, मी इथे लिव्हिंग रूम मध्ये आहे ना. बेडरूम मध्ये वहिनी झोपली आहे. तिच्यासमोर कसा कॉल घेणार? आणि इथे मी फारसे मोठ्याने बोलू शकत नाही. सर्वजण झोपलेत. तिचं तेच हळुवार आवाजातलं स्पष्टीकरण ऐकून हसू आलंच. ओह, इट्स डिफिकल्ट नाव. हो, आता बहुतेक आपण फोनवर नाही बोलू शकणार. व्हॉट? नो वे. ये कॉल ही तो सब कुछ है. इसको भी जिंदगी से निकाल देंगे तो फिर. असं काय करता? आता हळूहळू नातेवाईक येणार. घर भरणार आहे. मला नाही वाटत 15 जुलै नंतर आपल्याला बोलता येईल. व्हॉट इज दिस? दिस इज नॉट फेअर. I don't know. Find a secret place. I must listen your voice before sleeping. नाहीतर झोप नाही येत. त्याची गोड तक्रार ऐकून आता हिच्या गालावर हसू. इश, काही मी काय अंगाई घाते का जे त्याच्याशिवाय झोप येत नाही? यू वोंट अंडरस्टँड. तुम्ही सवय लावली आहे. 21 जुलैच्या नाईटला पण मी कॉल करणार, ठणकावून सांगत होता. यू आर क्रेझी. येस, हम पंजाबीज जरा होते ही है. पागल. बाप रे, विचार करावा लागेल. पागल पंजाबीशी लग्न करायचं की नाही? टू लेट. माझा अँड आर्याचा लग्नाचा सेम ड्रेस आम्ही ठरवला पण. बस अभी सॅटरडे को शॉपिंग. अहो, का आपल्या मुलीला असे मुलासारखे ड्रेस घालायला प्रोत्साहन देताय? आयूला साडीत बघण्याची इच्छा आहे माझी. नाक मुरडलंच. तुमची राणू साडी घालणार आहे. तुमची विश पूर्ण. डोंट फोर्स माय आर्या टू डू समथिंग विच शी डझंट लाईक. कडक शब्दातच आर्याच्या पाठीशी मी आहे सांगून झालं. आर्याचे मसीहा. पुटपुटली ओठातच. येस, दॅट्स मी. ठीक आहे, काय हवं ते करा. त्या फॅन्सी ड्रेस बरोबर एक गोष्ट मिसिंग आहे. मी अँड आर्याने डिस्कस केलं. आता काय? घोडा. त्याच्या आवाजातला उत्साह आणि हिने डोळे विस्फारलेच. काय? मुंबईच्या धोधो पावसात घोडा? काहीही तुमचं. हा, आपको घर तक घोडे पर लेकर जाएंगे. वेळ लागलं का तुम्हाला? गप्प बसा. मी काही घोड्यावर बसणार नाही. मला भीती वाटते. सहजच बोलून गेली. त्याचं खदखदून हसणं हिच्याकडची शांतताही भंग करत होतं. व्हॉट? घोड्यावर बसायची भीती? वाय? हा मग, लहानपणी माथेरानला गेलेलो ना, तर मी ज्या घोड्यावर बसलेले ना, तो मुद्दाम दरीच्या जवळून चालायचा. पडले असते ना मी दरीत. मी तर उतरले खाली. चालत फिरले मी सगळीकडे. त्यानंतर कानाला खडा. घोड्यावर बसायचंच नाही. आत्ताही घोड्याच्या विचाराने अंगावर शहारा. व्हॉट आर यू? हसूच इतकं की वाक्य अपूर्णच राहिलेलं. हो, मी बॅडच वाटणार तुम्हाला. मेघा, हॉर्स इज वेरी इंटेलिजेंट एनिमल. उसको अपनी जान प्यारी है. आपको क्या लगा घोड़ा खाई में कूदने वाला था? वो उसका नॉर्मल रास्ता होगा. शिवाजी महाराज और उनके मावड़ा इन्हीं घोड़ों पर पूरा सह्याद्री घूमते थे. जंगल, पहाड़, नदियां पार करते थे. और एक आप है, घोड्यावर बसणार नाही. तिला चिडवत तिची नक्कल सुरू होती. नाहीच बसणार मुळी. अब तो हम आपको घोड़े पर बिठा कर ही रहेंगे. हा हा हा, असे कसे बसवणार? मी घोड्यावर चढणारच नाही ना. हसतच त्याला आव्हान. पण आपण आव्हान कुणाला देत आहोत याचा विचार केला नाही ना. मेघा, डू यू रियलाइज मैं आपको आराम से उठाकर घोड़े पे बिठा सकता हूं. त्याचा शांत स्वर, पण हिचा श्वास अडकलाच. काय? हा, कोई शक? त्याच्या या खट्याळ प्रश्नाचे उत्तर तिच्याकडे तरी नव्हतेच. फोन कट होणार आहे हे त्याला माहित होते. मेघा, इस बारिश में नहीं,
पर एक ना एक दिन हम आपके साथ घोड़े पर जरूर बैठेंगे. शायद हमारे साथ से आपका डर मिट जाए. शीळ घालत आपल्याच नादात तिच्यासोबत घोडेस्वारी प्लॅन करणारा तो. ती मात्र इथे अजूनही श्वास स्थिर करण्याच्या धडपडीत. पाणी पिता पिता तसाच ठेवलेला ग्लास घटघट रिकामा केलाच. हिच्या विचारांच्या पलीकडे त्याच्या स्वप्नांची घोडदौड. उचलून घोड्यावर बसवणार? हो, असंच म्हणाले राजीव. मी ऐकलं नीट. खरंच करतील का असं? कसे उचलतील या विचारानेच पोटात भीतीचा गोळा गोल गोल फिरलाच. हे असे काय होतंय हेही समजेना. गालावरचे गोड हसू सांभाळत मन मात्र चित्र रेखाटण्यात व्यस्त. कसे दिसू आम्ही दोघे घोड्यावर? जमेल मला बसायला? हो, का नाही? राजीव असतील ना सावरायला, धडपडले तर सांभाळायला. मनातले मोर जरा जास्तच थुई थुई नाचू लागलेले. अर्जुनचे आगमन आर्यासाठी धमाल करायची संधी. बुधवारी शाळेतून परत आल्यापासून घरात दोघेही धुडघूस घालत होते. फुटबॉल खेळायला कंपनी मिळालेली, पण आजीच्या ओरड्यात आता एक नाव वाढलेलं. आर्या, असं नको करू. अर्जुन, हळू खेळ, टीव्ही फुटायचा नाही तर. तब्बल 2 वर्षांनी भेटलेली भावंड काय करू आणि काय नको असे झालेले. आम्हाला पण मॉन्सूनमध्ये हॉलिडे का देत नाहीत? नाहीतरी स्कूलमध्ये ग्राउंडवर पण खेळता येत नाही. शाळेत जाऊन काय फायदा? इथे घरात तरी आम्हाला मज्जा करता येईल. आर्याचे मत. शाळेत फक्त फुटबॉल खेळायला जायचं असतं. शिक्षण, अभ्यास ये सब इम्पॉर्टंट नाही है. आर्याची अजब फिलॉसॉफी. तिला शक्य झालं तर सिंघानियाचे शैक्षणिक वर्ष आणि सुट्ट्या एक साथ बदलेल. ती शाळेत गेली की अर्जुनलाही करमायचे नाहीच. पण मग टीव्ही बघ, आजोबांसोबत कॅरम खेळ, असं करत तो 2 वाजण्याची वाट बघत बसायचा. राधाताईंसोबत तिला बसमधून उतरवून घ्यायला आता अर्जुनही असायचा सोबत. शुक्रवारच्या एजीएमची क्षणचित्रे SWC केबिनच्या LCDवर झळकत होती. टीम काम करता करता न्यूजही ऐकत होतीच. सर्वांच्या पाठी कोपऱ्यात बसून तिची नजर मात्र स्थिरावलेली त्याच्यावर. सुप्रीमच्या गेल्या वर्षीच्या वाटचालीचा संक्षिप्त आढावा सांगणारा तो. ॲन्युअल रिपोर्टमध्ये महत्त्वाचे मुद्दे खणखणीत स्पष्टीकरण देणारा तो. आणि भविष्यातील गुंतवणूक आणि प्रोजेक्ट्सबद्दल भरभरून बोलणारा तो. गेले महिनाभर चाललेली मेहनत, सुप्रीम ग्रुप AGM आणि आज वर्षातील अतिमहत्त्वाचा कार्यक्रम सुरळीत पार पडलेला. दादरच्या भव्य हॉलमध्ये दुपारी 2ला सुरू झालेली AGM. जायची इच्छा असूनही ती सुप्रीम हाऊसमध्येच थांबलेली. आयत्या वेळी काही लागलंच तर इथे कुणीतरी असावं. आणि गपचूप 1:30 वाजता त्याला केलेला कॉल ऑल द बेस्टसाठी. वाटलं बिझी असेल, उचलणार नाही, पण एका रिंगमध्येच उचलला. ही जिन्यावर लपून बोलत होती आणि तो कारमध्ये दादरला पोहोचतच होता. आय नीडेड धिस बूस्टर, युअर कॉल. छे, काहीही. यू आर बेस्ट. नेहमी लक्षात ठेवा. सुप्रीम नीड्स यू. आम्ही टीव्हीवर बघू तुम्हाला. ऑल द बेस्ट. 2 वाक्यात कॉल संपला. आणि आता सर्वात मोठ्या टेकओव्हर टेक्नोसिस विषयी बोलताना SWC टीमचा आवर्जून उल्लेख, प्रोजेक्ट लीडरचं कौतुक, आणि हे बोलताना त्याचं ते थेट कॅमेऱ्याकडे पाहणं. आणि इथे हिच्या काळजाचा ठोका चुकलाच. माहीत होतं त्याला तिचे डोळे स्क्रीनकडे लागलेले असणार. केबिनमध्ये जल्लोष होता. SWCच्या कामाची वाहवा होत होती. तिच्यासाठी जग त्या एका क्षणात गोठलेलं, त्याच्या त्या नजरेत हरवलेलं. सर्व सामसूम झाल्यावर आज तिनेच स्वतःहून फोन केला. AGM बद्दल अभिनंदन करून कधी एकदा त्याच्याशी बोलते ही अधीरता. शेअर होल्डर्स आर हॅपी. दणदणीत डिव्हिडंड दिला आहे सुप्रीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स. सुप्रीमच्या प्रॉफिटचा हिस्सा आहे. शेअर होल्डर्सना योग्य रिटर्न्स मिळायलाच हवे. त्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले आहेत, त्यावर फायदा तर हवाच ना. अहो, पण कॅपिटल अप्रिसिएशनही आहेच ना. आजच्या AGM नंतर तर शेअर प्राईजमध्ये वाढ. आज मार्केट क्लोज होताना सुप्रीम शेअरची प्राईज होती 1788.26.
तिचं अभिमानाने सांगणं आणि तोही थक्क. ओ, व्हीपी मॅडम शेअर मार्केट पण स्टडी करतात का? मिस्टर मेहरा, तो आपल्या कामाचा भाग आहे. कंपनीजने घेतलेले काही निर्णय आणि त्याचा फायनान्शियल मार्केटवर होणारा परिणाम सर्व काही एकमेकात गुंतलेलं आहे. तिच्या बोलण्यावर खुश तर तोही होताच. आय लाईक धिस. आपले हे डिस्कशन्स. आय मीन, मी मोस्ट ऑफ द टाइम बिझनेस, मार्केट्स, पॉलिसीज असंच बोलत असतो. अँड यू नेव्हर गेट बोर्ड. मी का बोर होईन? माझंही तेच क्षेत्र आहे ना. मला तर हे डिस्कशन्स खूप आवडतात. पुष्कळ गोष्टी नव्याने कळतात आणि नंतरही अशाच गप्पा करू रोज रात्री. नंतर? यू मीन लग्नानंतर? एव्हरी नाईट? त्याच्या कपाळाला आठ्या पडायला सुरुवात झालेली. वाह, क्या प्लॅन हे मेघा. हो, तेव्हा काही या फोन कॉलची गरज नसेल ना. सोबतच असणार ना आपण. मला तर पापाजींशी गप्पा करायलाही खूप आवडतात. ज्ञानाचं भांडार आहेत ते. औद्योगिक क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव. खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि मम्मीजींकडून सुप्रीम फाउंडेशनबद्दल. आपण ना रोज रात्री तुम्ही, मी, मम्मीजी, पापाजी मस्त गप्पा करत बसू. तिच्या भन्नाट प्लॅन्समध्ये अजून काही भर पडण्यापूर्वीच आपण बोलणे आवश्यक आहे हे जाणवले त्याला. 1 मिनिट, एक स्मॉल चेंज केला तर चालेल का? हो, सांगा ना. या फॅमिली गप्पा आपण वीकेंडला आफ्टरनूनला करू. हां, तेही चालेल. असंही रोज आपण सर्वच कंटाळलेले असणार. वीकेंड बेस्ट आहे. त्याच्या सजेशनला त्वरित मान्यता मिळालेली पाहून तोही खुश. हां, कॉज समवन प्रॉमिस्ड मी की रात्री बसून आपण म्युझिक ऐकायचं आहे, आपल्या प्लेलिस्ट. त्याच्या हळुवार विनंतीने तिच्या मनाचे तार झंकारलेच. राजीव, अरे वा, माझी महिन्याभरापूर्वीची इच्छा लक्षात आहे तुमच्या. हां, ते हो, ऐकूया ना सोबत आपली आवडीची गाणी. नक्की? हो, अगदी नक्की. फोन कट करताना ती गोड लाजली असणार आणि ती गालावरची खळी जरा जास्तच ठळक झाली असणार या विचारात हरवलेला तो. या क्षणी तरी हे एकच गाणं ओठांवर येत होतं. ऐसी तो मेरी तकदीर ना थी, तुम सा जो कोई महबूब मिले, दिल आज खुशी से पागल है, ऐ जाने वफा तुम खूब मिले, ऐ जाने वफा तुम खूब मिले, दिल क्यों ना बने पागल, क्या तुमने अदा पाई, ये देख के दिल झूमा, ली प्यार ने अंगड़ाई, दीवाना हुआ बादल. लग्नाची खरेदी, महिला मंडळाचा अति उत्साह. सकाळपासून फोनवर फोन. कितीला निघायचे, कुठे भेटायचे, कोण कुणाबरोबर येणार, नुसता गोंधळ. आजचे खरेदीचे ठिकाण पेशवाई, बांद्रा भागातील खास महाराष्ट्रीयन साड्यांचे शोरूम. मम्मीजी, रिधिमा, निशा मॅमना घेऊन येण्याची जबाबदारी श्वेताकडे, तर झिरकॉन होऊन आई, मधुरा आणि मेघा एकत्र. शोरूममध्ये येत नुकत्याच स्थानापन्न झालेल्या सर्वजणी. मेघा मधुरा वहिनीची सर्वांशी ओळख करून देतच होती की प्रियानेही हजेरी लावलीच. चक्क बँकेला दांडी. बेस्ट फ्रेंडसाठी इतना तो कर ही सकते हैं. फिल्मी डायलॉगही मारून झाला. अरे, बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे सांगून नवऱ्याकडून भारीतली पैठणी तर मिळवता येईल, हो की नाही आंटी? सर्वांकडे पाहून डोळे मिचकावत मम्मीजींपुढे टाळीसाठी प्रियाचा हात. एकदम बराबर बेटा. टाळी देऊन मम्मीजी सोबत सर्वजणी हसत होत्या. स्वतः बँकेत मॅनेजर पोस्टवर असूनही नवऱ्याकडून पैठणी मिळवण्याचं सुख काही निराळच. प्रदीपजी पेमेंट करायला येणार आहेत का? मेघाने मुद्दाम छेडलेच तिला. अरे, प्रदीप कशाला पाहिजे, त्याचं क्रेडिट कार्ड आहे ना. पर्सला थोपटत पुन्हा तिचं मोठ्याने हसणं. मेघाने डोळे मिटत नकारार्थी मान हलवली. अशक्य आहे ही प्रिया.
असेच भाव चेहऱ्यावर. जुलै महिन्याच्या धो धो पावसात बांद्राच्या या शोरूम मध्ये आज फक्त जोशी मेहरा फॅमिलीतील महिलांचा कल्ला होता. तुमच्या साड्या तुम्ही सिलेक्ट करा, आम्ही येतो जरा शोरूम फिरून. आई, मम्मीजी आणि निशा मॅमने या यंग गँगला थोडीशी मोकळीक दिलीच. मेघाच्या पैठणीनेच खरेदीचा शुभारंभ. समोर रचलेल्या 20-25 रंगातून एक निवडणे काहीसे मुश्किलच होते. सर्वच छान होते. तुमचे आहो कुठे आहेत? बोलवायचं ना, मदत झाली असती सिलेक्शनला. प्रियाने विचारलंच मोठ्याने. अन साडी नेसून घेत स्थिर उभी राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या मेघाने प्रियाकडे पाहत डोळे मोठे केलेच. गप ग माझी आई. अरे भाई को तो पक्का आना था, मेघाने मना किया. श्वेताने बंधुराजांची बाजू घेतलीच. श्वेता, तेही बिझी आहेत, शॉपिंगला गेले आहेत. हो ना रिधिमादी? कुणीतरी माझ्या बाजूने बोला, या अपेक्षेने तिने पाहिलंच दीदींकडे. हाँ, अब उसको तो तुम्हारे साथ शॉपिंग करनी थी, बेचारा मेरा भाई. रिधिमाचा उसासा. दीदी. अरे असं आहे तर बोलवा ना आमच्या भाऊजींना. मेघा मिस करत असेल, त्यांचं सजेशनही महत्वाचं. हो ना मेघा? मधुराचं हसतच सुचवणं. वहिनी, काय हे? बोलव. श्वेताचा उत्साही आवाज फोन उचलून दाखवलाच. नाही, अजिबात नाही. डोळे मोठे करत फोन खाली ठेव हे सुचवलंच. हाउ अबाउट अ व्हिडिओ कॉल? भाई तुम्हें दूर से देखकर ही खुश. रिधिमा दीदींचे सजेशन. हो, एंगेजमेंट साडी तशीच सिलेक्ट केलेली. प्रियाला एक किस्सा सांगायचा बहाणा मिळाला आणि सर्वांना मेघाला चिडवायचा. हे बघ मेघा, त्यापेक्षा तूच फोन कर, म्हणावं राजीव या ना इथे, तुमच्या पसंतीशिवाय कशी घेऊ मी साडी. प्रियाचे अति मधाळ आवाजातले आर्जव आणि तिची ही नौटंकी पाहून शोरूम मधील सर्व महिला स्टाफ खुसखुस हसू लागलेला. मेघाने डोळे गच्च मिटले. प्रियाला आपण शॉपिंगला का बोलावले हा प्रश्न पडलेला. अरे राजीव नाही, मेघा म्हणते. अहो या ना इथे. श्वेताने नक्कल केलीच. हा, ही अगदी प्रेमाने अहो म्हणते. अँड भाई का दिल तो बल्ले बल्ले भांगडा करने लगता है. रिधिमा दीने बसल्या जागी नाचून घेतले. हा, असेही भाऊजी मेघाला भेटायचे बहाणे शोधतच आहेत. एक मिस कॉल दिला तरी धावत येतील. मधुराने रिधिमाकडे पाहत भुवया उंचावल्याच. ओ, एअरपोर्ट मीटिंग. रिधिमाने मधुराकडे पाहत डोळे मिचकावले. हा किस्सा या दोघींनाच माहीत. ये मीटिंग कब हुई भाई? नवीन गोष्ट ऐकायला श्वेता आणि प्रिया सरसावल्या. मेघा, ऐसे शादी से पहले रात को चोरी छुपे नहीं मिला करते. रिधिमा दी काहीशा कडक आवाजातच बोलली आणि मेघाला क्षणभर धस्स झालेच. दीदी, आम्ही फक्त कॉफी घेत गप्पा केल्या. हे लग्नाच्या शॉपिंगचं ठरवलं आणि बस लग्नाचे विधी डिस्कस केले, अजून काहीच नाही. आवंढा गिळत तिचं घाबरतच स्पष्टीकरण. अर्धवट नेसलेली साडी सांभाळत तिथेच समोर खुर्चीवर बसली. ये दोनों सच में कार्टून है. शादी के पहले की ये मुलाकातें, वो भी मिडनाइट कॉफी डेट्स, कौन बातों में वेस्ट करता है. रिधिमाने डोळा मारत प्रियाकडून टाळी मिळवलीच. म्हणजे? मेघाला अजूनही काही समजले नव्हते. मेघा, आता मीच तुला ट्रेनिंग देते. कॉफी डेट्स पे क्या करते हैं? वैसे ज्यादा दिन तो बचे नहीं हैं, पर प्लीज शादी के बाद ये दिन रात ऐसे बातों में जाया मत करना. खांद्यावर हात टाकून भुवया उडवून काही समजलं का हे विचारलंच इशाऱ्याने. सर्व जणींचं तिच्याकडे पाहत मिश्किल हसणं. जा बाई, मला लग्नाची साडी ठरवायची आहे, तुम्ही बसा टाइमपास करत. प्रियाचा हात दूर करत उठलीच खुर्चीवरून आणि आरशासमोर उभी. राजीव, आत्ता वाटतंय खरंच तुमच्या सोबत शॉपिंगला यायला हवं होतं. या चिडवण्यापासून तर वाचले असते मी आणि साडीही निवडून झाली असती. पाहिलत ना कशा त्रास देतात सगळ्या मला. तुमचं बरं आहे, तुम्हाला कोणी असं पिडत नसणार. मीच अडकले आहे या सर्वांबरोबर. आता संध्याकाळपर्यंत हेच ऐकत बसा. तुमच्या नावाने चिडवतात, मग मला तुमची जास्तच आठवण येते ना.
मैं तो यही हूं ना. हळुवार त्याचा आवाज अन पदर नीट करत समोर आरशात पाहिलं. मागच्या सोफ्यावर निवांत बसून आरशात तिचं प्रतिबिंब निहाळणारा तो. राजीव. अस्फुट तिची हाक. त्याचं ओठ दुमडत मिश्किल हसणं. साडी बढिया है. नजरेनेच सांगणं. ती अजूनही तशीच स्तब्ध. राजीव, मी स्वप्न पाहते आहे का?